येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. संपूर्ण राज्यभरात चर्चेत असलेल्या पूजा खेडकर प्रकरणानंतर अपंग दाखल्यांबाबत धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी गौप्यस्फोट केलाय. अपंग आणि जातीचे खोटे बोगस दाखले देणाऱ्यांची धुळे जिल्हा हे माहेरघर असून धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय आणि धुळे जिल्हा रुग्णालयातून तब्बल 1300 बोगस दाखले देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ही माहिती अनिल गोटे यांनी दिली आहे. कैलासचे भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन डीन अधिष्ठाता यांच्याकडून 50,000 दाखल्यांचे झेरॉक्स घेतले आणि त्या सगळ्यांची तपासणी केली. स्वतः मी केली, दुसरा कोणी माझ्या सांगितलं नाही. आणि माझ्या लक्षात आलं की जे आपल्या आजूबाजूला लोक आहेत या लोकांनी अपंगाचे दाखले घेतलेले आहेत. मग मी सगळं माझे डिटेल काढले तर साधारणतः मला असे 1200 आणि 1300 याच्यामध्ये एवढे अपंग असल्याचं याद्या मिळाल्या. मी त्या याद्या सगळ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवल्या. त्यात शिक्षक जास्त होते म्हणून मी त्या विनोद तावडेंकडे दिल्या. पण 12-15 वेळा भेटलो पण त्यांनी हे सगळं प्रकरण दाबून टाकलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा साधारणतः 12,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे. तसेच तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना ही माहिती देऊन देखील त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केलाय. आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.